नमस्कार मित्र, मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी बोरिवलीकर. तर तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की मी आज कुठे आलेलो आहे ते. मित्रांनो, मी आज छत्रपती शिवाजी पार्क फूड अँड आर्ट फेस्टिवलला आलेलो आहे. तेव्हा भरपूर साऱ्या ठिकाणी ना मावळ्यांचे कटआउट्स लावलेले आहेत. इथे एक आहे आणि बघा इथे सुद्धा आहे कोंडाजी फरजंद आणि हे आहेत कावजी मल्हारी. भिंतीला उलटे लटकणारे, मनगटातून जळमट सोडणारे हे आपले सुपर हिरो नाहीत. आपले सुपर हिरो कोण आहेत? तर आपल्या मातीत घडलेले, आपल्या मातीसाठी लढलेले. इथे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलला आपल्याला अनेक असे कटआउट पाहायला मिळतील. हे आपले सुपर हिरो आहेत. हे आहेत नारायणराव मुदगल देशपांडे. तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही कधी का नाही ह्याबद्दल तुम्हाला सांगितलं असं तुम्हाला वाटेल ज्यावेळी मी तुम्हाला सांगेन ह्यांनी काय केलं होतं. हे शिवछत्रपतींच्या पायदळाच्या 50,000 मनसबदार होते. 5,000 सैनिक यांना रिपोर्ट करत होतं. अफजल वधाच्या वेळी कमालीचं शौर्य गाजवलं होतं. यू वुड बी अमेज टू अंडरस्टँड की ह्यांना रिपोर्टिंग कोणत्या हजारी मनसबदारांचं होतं. तानाजी, येसाजी, कोंडाजी, रामजी आणि कमळोजी या 5,000 मनसबदारांचं रिपोर्टिंग यांच्याकडे होतं. इतके सिनियर होते. सुरतेशिनूर वाचून परत येताना झालेल्या युद्धात स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. यांचा मुलगा केशव नारायण हा पुरंदर घेताना मारला गेला होता. सो असे हे भन्नाट स्वराज्य योद्धे आपले नारायणराव मुदगल देशपांडे. हे आपले स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर. वेडात मराठे वीर दौडले सात हे का म्हटलं जातं? कारण की बेलोर खानाला सोडल्याबद्दल जेव्हा महाराजांनी यांना तंबी दिली, बेलोरला हरवलं होतं आपण, पण त्याला जीवनदान दिलं. महाराजांना ते आवडलं नाही. महाराजांनी यांना सांगितलं की बेलोरला मातीत मिळवल्याशिवाय रायगडावर तोंड दाखवू नको. आपले प्रतापराव खूप हळव्या मनाचे होते. ते इतके चिडले की बेलोर ज्यावेळी स्वराज्यावर परत चालून आला त्यावेळी ते 6 जणांना घेऊन 37,000 सैन्यावर चालून गेले आणि बिचारे स्वराज्यासाठी सर्वोच्च अर्पण करण्यात आले. म्हणून वेडात मराठी वीर दौडले सात. अजून थोडे तिकडे आला तर तुम्हाला हंबीरराव मोहिते भेटतील. आपला स्वतःचा भाचा हा छत्रपती होऊ शकणार होता जर हंबीररावांनी त्यांना स्वार्थासाठी त्यांना बळ लावलं असतं. पण स्वराज्याच्या सरसेनापतींनी योग्य निर्णय घेत संभाजी महाराज यांच्या मागं आपलं बळ लावलं आणि म्हणून हे यांचं नाव इतिहासात आजरामर झालं. तोफेचा गोळा छातीवर घेऊन स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान करते झालेले हे आपले अजून एक सुपर हिरो हंबीरराव मोहिते. हे आहेत आपले मुरारबाजी देशपांडे. जावळीच्या युद्धात चंद्रराव मोऱ्यांकडनं लढणारे मुरारबाजी देशपांडे. नंतर पुरंदरचं युद्ध ज्यावेळी झालं, दिलेर खानाला शेवटपर्यंत महाराज छावणीत येऊन तह करतायत तरीसुद्धा पुरंदरचं युद्ध दिलेर खानाला पुरंदर जिंकू दिला नव्हता. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान केलं. मानेला बाण लावून मुरारबाजींनी सर्वोच्च बलिदान केलं. पण त्यांच्यानंतर त्यांचे जे सगळे सहकारी होते त्यांनी महाराजांना पत्र लिहिलं, एक मुरारबाजी गेले म्हणून काय झालं, आम्ही तैसेच आहोत, निर्धाराने लढू. असं डेलिगेशन ज्याला म्हणतात, नेतृत्व कौशल्यातला सगळ्यात मोठा गुण की ते असो नसो मागे त्याच्या सहकार्याने पुरंदर जागता ठेवला, लढवत ठेवला. ते आहेत दौलोजी. किती जणांना माहिती आहेत दौलोजी सांगा मला. दौलोजी हे शिवछत्रपतीच्या वेळी भेटायला गेले अफजल खानाला. त्यावेळी अफजलाने दूरदर्शी विचार करून कोकणावरती 3 गलबतं मागून ठेवलेली शस्त्रास्त्र घेऊन. कारण की महाराजांना पळून गेले महाराज तर ते कोकणात जातील हे औरंगजेबाने अफजलाने आधीच ताडलं होतं. त्या गलबतांवरती छापा टाकायला शिवछत्रपती अफजलाला भेटायच्या आधीच यांनी कोकणात उतरले होते. आपले राजे जिवंत आहेत का मृत्युमुखी आहेत हे माहीत नाही. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नाही आहे तेव्हा कळायला. अशा वेळी आपल्या राजाने आपल्याला सांगितलं आपण ते काम करणार असा विचार करत लढलेले हे आपले दौलोजी. त्यानंतर तानाजीराव मालुसरे सगळ्यांना माहितीच आहेत. महाराजांचे ब्लॅक कॅट कमांडो. अफजल वधाच्या वेळी हजारी मनसबदार असलेले तानाजी पुढे मोठे होत महाराजांचे ब्लॅक कॅट कमांडो झाले. स्वराज्याच्या पहिल्या युद्धात सुभानमंगल स्वराज्यात आणण्याचं काम केलं ज्यावेळी आपल्याकडे नेतृत्व नव्हतं ते होते हे कावजी मल्हार. सुभानमंगल हा दुर्ग फतेखानाने आपल्याकडनं काढून घेतलेला. तो परत स्वराज्यात आणण्यासाठी कावजी मल्हार यांनी आपल्या स्वराज्याच्या तुकडीचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर इकडे आहेत बाजी पासलकर. वयाच्या 65व्या वर्षी स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलेले मोशेखोऱ्याचे जे यशवंतराव होते म्हणजे मोशेखोऱ्याचे देशमुख होते असे बाजी पासलकर बाजी आबाच होते जणू काही. हे तानाजीरावांचे मामा, आपले स्वराज्याचे मामा, शेलार मामा. त्यांचा अनुभव प्रचंड कामी आला होता सिंहगडाच्या बाबतीत. ज्यावेळी सिंहगड स्वराज्यात आला त्यावेळी अनेक गोष्टी शेलार मामांनी साधल्या होत्या. असे
हे आपले स्वराज्याचे सुपर हिरो, आपले मुलांचे अस्सल सुपर हिरो व्हायला पाहिजेत, ह्याचाच आमचा प्रयत्न आहे. तुम्ही आर्ट फेस्टिवल नक्की व्हिजिट करा, तुम्हाला अनेक गोष्टी इथे पाहायला मिळतील. तर गंमत अशी आहे ना की आपल्याकडे शिवछत्रपतींबद्दल प्रेम व्यक्त करायला हजारो माध्यम आहेत. टोकदार दाढी करून, बुलेटवर भगवे झेंडे लावून, पार्क्सना नावं देऊन, मूर्त्या उभ्या करून आपण प्रेम व्यक्त करतो. शिवछत्रपती मुलांना कळावे त्यासाठी आपण काय करतो? 90% आपल्या लोकांना 90% शिवछत्रपतींचा इतिहास माहीत नाही आहे. तो जर खेळता खेळता कळला तर यासाठी आम्ही काम करतो. आम्ही मावळाच्या वतीने इथे आर्ट फेस्टिवलला स्टॉल आहे आमचा, आणि ह्याच्यामध्ये आम्ही आमचा राष्ट्रीय पारितोषिक विजेता एन्काउंटर अफजल नावाचा बोर्ड गेम सादर करतो आहोत. ह्याच्यामध्ये शिवछत्रपतींच्या जन्मापासून ते अफजल वधापर्यंत महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या 32 घटनांचा प्रवास तुम्ही महाराजांचा एक मावळा बनवून करता. आवडत्या रंगाचं टोकन शिवजन्म या पहिल्या घरावर ठेवून खेळायला सुरुवात करायची. शिवछत्रपतींची युद्ध गर्जना हर हर महादेव म्हणत फासे टाकून प्रवास सुरू करायचा. ज्या घरावर तुम्ही जाल, सिंहगड स्वराज्यात पहिल्यांदा इथे आला होता, खेळता खेळता इथे आला तर असा अर्थ होईल सिंहगड घ्यायला तुम्ही आहात. विजयी घरांवर पोहोचलात तर स्वराज्याच्या खजिन्यातून बक्षिसाचे होन मिळतील. घरांवरती किती मोठी घटना आहे त्याच्या हिशोबाने किती होन मिळायला पाहिजेत ते दिलेलं आहे. सो विजयी घरांवर मिळणारे पैसे, अफजल स्वराज्यात आला त्यांनी मंदिरं तोडली, सुभे लुटले, अशा घरांवर आला तर स्वराज्यात झालेलं नुकसान भरून काढायला पैसे द्यावे लागतील. खेळता खेळता पैसे दिले तरी ते प्लास्टिकचे असतील तरी खेळातले पैसे गेले की मुलांना त्रास होतो. मग कळतं स्वराज्य लढ्यात किती घटना घडल्या, कोणकोणत्या क्रमाने घडल्या, स्वराज्यातली उतार चढाव कळतात जी एरवी अभ्यासाच्या पुस्तकात नाही कळत. मग या प्रवासात तुम्हाला स्वराज्यासाठी लढलेले, आपल्या मातीत घडलेले खरेखुरे सुपर हिरोज साथ देतील. बाजी पासलकरांचं कार्ड तुम्हाला मिळालं तर बाजी तुमच्या सोबत आहेत असा अर्थ होईल. त्यांच्या कर्तृत्वाची घरं त्याच्यावर दिलेली आहेत. खेळता खेळता कुणी रायरेश्वराच्या शपथेवरती आलं तर रायरेश्वराच्या शपथेवरती पोहोचल्याबद्दल 500 होन स्वराज्यातनं मिळतील. पण या कार्डवरती 5 नंबर दिलेला आहे, याचा अर्थ रायरेश्वराच्या शपथेला शिवछत्रपतींच्या मागे बाजी आबा होते. मग हे कार्ड ज्याच्याकडे आहे त्याला 200 होन या योद्ध्याला द्यायला लागेल जो तिथे पोहोचलाय. खेळता खेळता कोणता योद्धा कुठे लढला, कोणत्या दुर्गांवर काय घडलं कळत जाईल. मग या प्रत्येक घटनेचा कॉन्टेक्स्ट या पुस्तकात दिलेला आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत एकेका पॅराग्राफमध्ये या संदर्भ पुस्तिकेत त्या घटनेचा संदर्भ दिलाय. अहो, एका बैठकीत आपण शिवचरित्र नाही वाचलं, मुलं कुठनं वाचणार आहेत? मग एवढा एक पॅराग्राफ त्यांना वाचून दाखवा किंवा वाचू देत. मराठीच नाही तर हीच माहिती सगळी इंग्रजीत सुद्धा आहे एकाच पुस्तकात. आणि या आयर्नमॅन स्पायडरमॅनच्या ऐवजी आपल्या मातीत घडलेल्या योद्ध्यांची पण माहिती मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत या पुस्तकात दिलेली आहे. 5-10 वेळा हा बोर्ड गेम खेळलात ना तर शिवछत्रपतींचा इतिहास इतका पक्का होतो की मुलं इतिहासाच्या मास्तरला इतिहास शिकवतात. नमस्कार, मी अनिकेत ठाकूर. आमच्या स्टॉलचं नाव आहे द ट्रेकर्स अड्डा, स्टॉल नंबर 20. आपल्याकडे गडकिल्ल्यांचे बॅचेस आहेत. आता आपण मोस्टली कुठे बाहेर फिरायला गेलो, लडाखला असेल, सिंगापूरला असेल, आपण तिकडचे फ्रीज मॅग्नेट आणतो आपल्या आठवण म्हणून. पण आपल्या गडकिल्ल्यांच्या आठवण आपल्याकडे काहीच नसतं. त्यामुळे आम्ही हा नवीन कॉन्सेप्टवरती सध्या काम करतोय. आमचा प्लॅन आहे की महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत तेवढे सगळे बॅचेस आपण कलेक्ट करावे. इव्हन या फ्रेम्स सुद्धा आहेत आपल्याकडे. जवळपास 3000 ट्रँगल एकत्र करून ते फ्रेम बनले आहेत. महाराजांचे, शिवाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आसनग्रस्त मूर्ती आहे ही, म्हणजे अगदी राजेशाही थाटात राजे बसलेले आहेत. आपल्या ट्रेकर मित्रांसाठी टी शर्ट्स आहेत, जसं ही हाडाची ट्रेकर म्हणून आहे, सफरनामा आहे, ट्रेक ब्रेक आहे. आपण ट्रेकिंगला गेल्यावरती काय काय जे उपद्व्याप करतो त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. महाराजांची टी शर्ट्स आहे. जसं आपलं महाराज आपल्यासाठी सगळ्यांसाठी विठोबा आहेत, विठ्ठल आहेत, आणि त्यांचे गडकिल्ले आपल्यासाठी पंढरी आहे. त्यामुळे जसं हे वर्ड पण केला मी, पावले चालते गडाची वाट. छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग आहे, ब्युटिफुल पेंटिंग आहे, त्याबद्दल जरा माहिती द्याल का? हे पण तसंच आहे. जवळपास हे 5000 ट्रँगलमधून ते चित्र बनवलं आहे. मी स्वतः डिझायनर आहे, त्यामुळे या डिझाईन सगळ्या माझ्याच आहेत. आणि हे काय आहे? हे आपलं नाव आहे, लोगो आहे आपला, द ट्रेकर्स अड्डा. आणि जर कोणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं झालं तर काय तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स काय आहेत? आपली वेबसाईट आहे thetrackersadda.com, याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. आणि आपलं नाव काय दादा? माझं नाव अनिकेत ठाकूर. मी संजय शिंदे, एकांत आर्ट्समधून. आमच्याकडे शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या मूर्त्या आहेत. इथे तुम्ही बघणार जे मार्केटमध्ये महाराज भेटतात ते नॉर्मली डिटेलिंग वर्क नसतं. आपण या मूर्त्या बघा, डोळे, हात वगैरे, इव्हन कपड्यांचं पण काम, जरीचं प्रॉपर काम केलेलं असतं. इव्हन तुम्ही आता महाराजांचे डोळे वगैरे पण बघा, दाढीचा शेप बघा, प्रॉपर आहे. सर्व फायबरमध्ये, फायबर काम करणं हे खूप डिफिकल्ट आहे मूर्त्यांमध्ये, पण आपलं हे काम प्रॉपर असतं. प्लस आता रुद्र आर्ट्स जे पुण्याचे आहेत त्यांच्या स्पेशली मुंबईकरांसाठी मूर्त्या आपण इथे घेऊन आलेलो आहे. कारण पहिल्यांदाच मुंबईमध्ये या मूर्त्या आलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही रायगडावरची मेघडंबरी, ही प्रतिकृती बनवलेली आपण.
प्लस श्रीरामाची जी अँटिक लुकमध्ये आपण मूर्ती आणलेली आहे इथे. त्याच्यानंतर ही अश्वरूढ मूर्ती आहे महाराजांची, की आपण पहिला कोटिंग जो केलेला आहे ह्या गोल्डनला, सिल्वरचा ओरिजिनल चांदीचा आपण कोटिंग केला आहे. त्याच्यानंतर गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे ही मूर्तीला. त्याच्यानंतर तुम्ही बघा महाराजांचं मूळ चित्र आहे जे दानपट्टा आणि तोफ घेतलेला, त्याची रुद्राक्ष निर्मित ती मूर्ती आपण इथे लोकांसाठी प्रदर्शनासाठी घेऊन आलेलो आहोत. प्लस इथे आपण त्यांच्या बुकिंग्सही घेत आहोत. त्यानंतर तुम्ही गजाई आर्ट्स ही जे नवी मुंबईचे आहेत, हे जे मराठा तोफ आहे, प्रत्येक जण आपल्या घरात मोठे शस्त्र ठेवू नाही शकत, ते त्यांच्या प्रतिकृती इथे बनवून सेलसाठी आणलेले आहेत. प्लस इथे तुम्ही बघणार ह्या प्रॉपर मॅन मधून निघतात तलवारी. प्लीज तुम्ही काढून दाखवा. हे गजाई आर्ट्सचे सर्वा कुमार खोपडे हे तुम्हाला शस्त्र दाखवतील, त्यांची माहिती ते दोन सांगतील तुम्हाला. मी कुमार खोपडे, गजाई आर्ट्सच्या अंतर्गत आपण शिवकालीन शस्त्र या मिनिएचर स्वरूपात आणलेले आहात. आपण प्रामुख्याने मराठा तोफ तसेच वाघनखं आणि अजून बरेच काही मिनिएचर शस्त्र आपण विक्रीसाठी किंवा प्रदर्शनासाठी इथे उपलब्ध केलेले आहेत. आणि महाराजांचा जिवेलो तुम्ही बघू शकता, कवड्यांची माळ गाडीमध्ये ठेवण्यासाठी किंवा कॉम्प्युटर डेस्क वगैरे ठेवण्यासाठी स्पेशली आम्ही बनवलेलं आहे, लोकांपर्यंत पोहोचवलं. आणि वाघनखं ज्यांनी प्रताप घडला ते वाघनखंही इथे आलेले आहेत महाराजांचे. प्लस आपल्याकडे कोल्हापूरचे महालक्ष्मी त्याची 2 रूपं आहेत. प्लस ज्योतिबा आहेत इथे, महाराजांचे स्वामी समर्थांच्या मूर्त्या आहेत. राम मंदिर स्पेशली आता 22 तारखेला जे पूजा होणार आहे, लोकांपर्यंत राम मंदिरची प्रतिकृती पोहोचावी, तो एक प्रयत्न आपला चालू आहे. अतरंगी काय काय एक्झॅक्टली अतरंगी गोष्टी आहे त्यांच्याकडे? आपल्याकडे टी शर्ट्स आहेत, मराठी कोट्स आहेत. आपल्याकडे लहान मुलांचे 6 महिन्याच्या बाळापासून आपल्याकडे टी शर्ट्स आहेत, ते अगदी XXL सायझेसपर्यंत हे लहान मुलांचे आहेत. आणि इथे बघू शकता हे मोठ्यांचे आहेत. आणि तुम्ही डे टू डे तुम्ही मराठी भाषा जी वापरतो आपण, हे सगळे आपल्या कोट्सवर आहेत, त्यामुळे तुम्ही रिलेट करू शकता. जसं बघू शकता कटकट नको करूस, कष्ट इज मस्ट, निवांत किंवा सोड उद्या बघू. कटकट नको करूस हे म्हणजे स्पेशली मॅरिड पीपलसाठी, मॅरिड लोकांसाठी ते घातलेलं. म्हणजे मिस्टरांनी घालायचं कटकट नको करूस आणि मिसेस घालतील माझ्याशी नीट बोलायचं. आणि हे सोड उद्या बघू, सोड उद्या बघू, ते काय टेन्शन आल्यावरती आपण चल सोड उद्या बघू. आणि आजकाल कॉलेजच्या मुलांसाठी ते आहे, उठलात आज काय दिवे लावणार. ओव्हर साईज आहेत, जस्ट लुकिंग लाईक अ मॅव. आहे आयुष्य गणले, तो एक आहे डोक्याला शॉर्ट नको. हे गर्लफ्रेंडसाठी आहे, बॉयफ्रेंड घालायचं गर्लफ्रेंडसाठी. ओव्हर साईज बॉयफ्रेंड असेल तर आपापल्या इच्छेनुसार घालू शकता. ती जर काय बोलत असेल की जिम जॉईन कर साईज कमी कर, तर डोक्याला शॉर्ट नको देऊस असं. जिमसाठी अजून एक कष्ट इज मस्ट. येस राईट, नाईस ऑफ यू. खूप छान स्टॉल आहे. सेल्फी पॉईंट्स भरपूर सारे आहेत इथे. दिस इज समथिंग न्यू. दिस इज 360 डिग्री. तुम्ही स्वतःला 360 डिग्रीमध्ये शूट करू शकता. हे कसलं स्टॉल आहे आपलं? हे आपलं खणाचं स्टॉल आहे. आमच्या ब्रँडचं नाव कलाबाई नंदा आहे. तुम्ही बघू शकता हे तोरणं आहेत आमच्याकडे दरवाजाचे, हे देवघराचे आणि हँडमेड ज्वेलरीज आहेत खणाचे, हे हँडपेंटेड आहेत सगळे. हे गुढीपाडव्यासाठी हे गुढी पण आहेत, गुढी वस्त्र. तुम्ही कळश लावून इथे टाय करून स्टिक लावायची पण आहे. गणपती गणेश चतुर्थीच्या मागे लावायला. ऑल फॅब्रिक मेड प्रॉडक्ट आणि हँडमेड. खूप छान दिसत आहेत. पण टोपी आहेत, लग्नाचा आता सीझन आहे तर हे स्पेशली त्यासाठीच बनवते. काय प्राइस पासून आहेत ऑप्शन्स? 350. हे 400ला पेअर आहे समई आणि दिवा ठेवायला. हे मकर संक्रांती येते तर हे सगळे हळदी कुंकूचे बायकांसाठी प्रोडक्ट्स आहेत. दिस 50 and 70. 50 रुपीज. मित्रांनो हे बघा, तुम्हाला सांगतो ना, महिला मंडळ जर का आपला व्हिडिओ बघत असतील ना, तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. 50 रुपीज ओनली. मोबाईल पाउचेस आता 100. हो. आणि हे झिप पाउचेस पण आहेत. खूप ऑप्शन्स आहेत त्याच्या हळदी कुंकूसाठी. तर स्टॉल नंबर किती आहे आपला? स्टॉल नंबर 49. ब्रँडचं नाव आहे कलाबाई नंदा. ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत 7710857630 आणि इन्स्टावरती जरूर फॉलो करा kala_by नंदा. मी विनय सोनुले, शिवजा कन्सल्टन्सी माझ्या कंपनीचं नाव आहे. मी टॅरो रीडर आणि वास्तू कन्सल्टंट आहे. तर मला 28 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मी 200% रिझल्ट देते. कमीत कमी चार्जेस आहेत आणि कमीत कमी रिझल्टमध्ये खूप
छानपैकी मी रेमेडीज वगैरे देते आणि रिझल्ट्स पण मिळतात. जे कार्ड्स आहेत त्या कार्ड्सवरून मी 200% रिझल्ट देते. तुमचा कुठलाही क्वेश्चन असू दे, टॉपिक तुमचं करिअर, हेल्थ आणि कुटुंबाचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यातून तुम्हाला 201% रिझल्ट मिळतो. पोस्टर्स आहेत, मनी पोस्टर, याने तुमचे अडकलेले पैसे येतात. हे मुलांसाठी मी गोल सेटिंग देते किंवा कुठल्याचे पण गोल सेटिंग ह्याच्यात पूर्ण होतात. हे मी सिद्ध करते, मंत्रांनी मी सिद्ध करते. हे जर स्पीचसाठी आहे. नंतर हे फिरोज आहे, हे तुमच्यामधलं टॅलेंट आणि तुमच्यामधलं कौशल्य आहे त्याने हे खूप पुढे आणतं. हे फिरोज आहे. तर असे बरेचसे आहेत जे स्टडीसाठी आहेत, तुमच्या ग्रोथ होण्यासाठी आहे, तुमच्या हेल्थसाठी आहेत. सगळे प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित रिझल्ट मिळतो. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7208466621. हे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे. माझी न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री आहे, द ॲलोवेरा कंपनी. ह्याच्यामध्ये मी ॲज अ वेट मॅनेजमेंट ट्रेनर आणि एक चांगली न्यूट्रिशन, एक हाय क्वालिटी न्यूट्रिशन आपल्या शरीराला फार गरजेचं असतं ना, तर तुम्ही ह्याच्यावरती जाऊन मला कॉन्टॅक्ट करू शकता. ब्युटिफुल क्यूट अशा हँडबॅग्स आहेत इथे. महाराष्ट्राचे आमचा ब्रँड आहे आणि एथनिक टच म्हणून पण ब्रँड आहे आमचा, ज्याच्यामध्ये आम्ही बॅगचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. तुम्ही बघू शकता की हँडमेड सगळं कलेक्शन आहे, हँड पेंटेड पण बॅग्स आहे आणि प्युअर असं आपण इको फ्रेंडली सगळ्या मटेरियलचा वापर करतो. इंडिगो, इकत, कलमकारी, अजरक अशा सगळ्या मटेरियलचा वापर करून आपण बॅग्स बनवलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याकडे असे काही हँडक्राफ्टचे, मायक्रमचे, हँडमेड असे प्रोडक्ट्स पण आहेत, हँगिंग आहेत. त्याच्यानंतर पैठणीमध्ये की होल्डर्स आहेत, त्यानंतर पैठणीचे ट्रे आहेत. त्याच्यानंतर हा ज्वेलरी बॉक्स आहे. हा पण पैठणीचाच लुक आहे याला. आता संक्रांत येते तर गिफ्ट द्यायला पण छान आहे. इम्पॉर्टंटली सर्वात पहिले ह्याची प्राइसेस म्हणजे काय रेंज पासून प्राइस चालू आहे? 200 पासून आहेत सगळे. सॅक आहेत, बॅकपॅक आहेत आणि शॉपिंग बॅग्समध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे. जसं तुम्ही बघू शकता की खूप सारी व्हरायटी माझ्याकडे आहे बॅग्समध्ये, तर तुम्ही नक्की विजिट करा. स्टॉल नंबर काय आपला? स्टॉल नंबर 48. आणि कुणाला जर काय तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं झालं तर काय कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमचे? येस, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7400066403. नमस्कार, माझं नाव पूजा केनीकर आहे. माझ्या ब्रँडचं नाव कारवी आहे. माझ्याकडे हँडक्राफ्टेड फॅब्रिक्स आणि हँडलूम साडीज आहेत. सो हँडलूम साडीजमध्ये तुम्ही बघू शकता खूप व्हरायटी. हँडलूम साडीजचं जे आहे ते 1500 रुपयापासून स्टार्ट होते. आणि काथा वर्क पण आहे आपल्याकडे, ऑल ओव्हर काथा पण म्हणजे ही स्वतः मी डिझाईन केलेली आहे, कस्टमाइज केलेली आहे. हे स्वतः तुम्ही हाताने बनवलंय, किती ब्युटिफुल आहे. रुबिया कॉटनवरती केलेलं आहे, हँडवर्क केलेलं आहे टोटली. तुम्ही बघू शकता अट्रॅक्टिव्ह म्हणजे मी मोस्ट हे आणते चंची, जुना थोडासा माहिती आजीबाईंचा पटवा. सो पहिले ते तंबाखू आणि चुना ठेवायचे. सो आपण त्याच्यामध्ये आता बेसिकली फोन आणि केस ठेवण्यासाठी वापर करू शकतो. सो ही साडीवरती वापरू शकता, ड्रेसवरती वापरू शकता आणि जीन्सवरतीही वापरू शकता. कपडे उरलेले असतात त्याच्यापासून ही बॅग बनवली. अच्छा, बॅकपॅक आहे ही. नाईस. म्हणजे आपले जुने कपडे जे असतात ते त्याचा आपण अशा प्रकारे वापर करू शकतो. काय प्राइस आहे त्या बॅगची? ते ना सगळे वारली पेंटिंग दिसते, तर काय बोलाल तुम्ही? नमस्कार, मी उज्ज्वला भट्टे, वारली आर्टिस्ट आहे आणि मी हँडिकॅप मुलांची एक ट्रेनर आहे. तर हँडिकॅप मुलांकडनं मी स्टिचिंग काम करून घेते. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे पर्स आहेत, पाऊच आहेत, पुन्हा या सरळ मशीनच्या या टोट बॅग आहेत. आपल्याबरोबर त्या समाजालाही घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे, हा माझा पहिला एम आहे. हा स्टॉल आहे ग्रीन गिफ्टिंग अँड ग्रीन डेकोरचा. हॅलो, हाय ऑल, आय होप यू ऑल आर फॅन्टॅस्टिक. सो आम्ही आहोत टीम हिरवळ. सो इन्स्टेड ऑफ गिफ्टिंग बुके फॉर 1 or 2 days जे जास्त लॉंग लास्टिंग नाही आहेत, आपण घेऊन आलो ग्रीन गिफ्टिंग सोल्युशन जे आपल्या युनिक बॉडी मिक्समध्ये येतात. प्लस आपल्याकडे ग्रीन डेकोरची आणि खूप व्हरायटीज आहेत. सो गाईज, कीप शॉपिंग विथ अस अँड कीप रॉकिंग, स्टे फॅन्टॅस्टिक. त्याच्याच बाजूला इमिटेशन ज्वेलरी आहे इथे. तर कोणत्या कोणत्या प्रकारच्या ज्वेलरीज आहेत आपल्याकडे? मी रिया करगुटकर. माझ्याकडे इमिटेशन ज्वेलरीज आणि सगळ्या टाईपचे आहेत. ऑक्सिडाइज, मोती, गोल्डन अँड इयरिंग्स आहेत, डिफरंट टाईप्स ऑफ इयरिंग्स. खूप ब्युटिफुल वाटतात ना, म्हणजे खूप छान. म्हणजे हे जे आहेत ना, हे खरंच खूप ब्युटिफुल वाटतात. सगळे हे मंगळसूत्र आहेत, लॉंग मंगळसूत्र, शॉर्ट मंगळसूत्र, देन चेन्स आहेत डिफरंट टाईप्स ऑफ. आणि इथे सेट्स आहेत, मंगळसूत्र सगळं मी हे केलं. आणि इथे स्टोन्सवाले आहेत.
हे बघा, हे स्टॉल नंबर 43 आहे. माझ्या ब्रँडचं नाव आहे लेबल पोशाख. आम्ही फक्त कॉटन्समध्ये डील करतो. मेन्सवेअर, गर्ल्स अँड लेडीज, किड्सवेअर. आपण आता नवीन रेंज ऑफ कॉटनच्या साडीज करतो, ज्या वेडिंगसाठी वगैरे यूज केल्या जातात विथ जरी बॉर्डर्स. त्याच्यामध्ये युनिकनेस आहे की पदरावर 2 बॉर्डर्स आहेत, सिल्वर आणि गोल्ड. आपल्याकडे माल कॉटन आणि स्क्रीन प्रिंट आणि 100% कॉटनच्या साडीज आहेत. ही आपले अफोर्डेबल रेंज आहे. आपली रेंज 850 to 850 ते 1200च्या रेंजमध्ये आपलं एंटायर कलेक्शन आहे. दिस इज माय फर्स्ट एक्झिबिशन. हे पहिल्यांदा आम्ही ऑफलाईन करतो आहोत. सो लेबल पोशाख साधारण 4.5 वर्ष ऑनलाईन करते. बाय प्रोफेशन मी कॉस्ट्युम डिझायनर आहे. मी जे बरेच शो स्टाईल केले. मी सिद्धार्थ जाधवची पर्सनल स्टायलिस्ट होती फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. आता आम्ही इंडियात आणि दुबईत हा ब्रँड चालवतो. आम्हाला लेबल पोशाखचं इंस्टाग्राम हँडल आहे, लेबल पोशाख बाय 09. सो वी आर अवेलेबल ओनली ऑन इंस्टाग्राम थ्रूआउट द इयर. तोरण आहे कपड्यांच्या स्क्रॅप पासून बनवलेलं आहे. म्हणजे कपड्यांची जी चिंदी जी असते आणि किती अट्रॅक्टिव्ह वाटतं. मी आल्या ना सर्वात पहिले हेच विचारलं की हे काय आहे एक्झॅक्टली. तर या दादाने आम्हाला सांगितलं की हे कपड्यांच्या चिंदीपासून बनवलेलं तोरण आहे. तर त्या व्यतिरिक्त काय काय इथे हे सगळं? युटिलिटी प्रोडक्ट आहे, पेन्सिल पाऊच आहे, चष्म्याचा केस आहे, हे आपला आर्टिस्ट पाऊच आहे. याच्यामध्ये आर्टिस्ट आपले म्हणजे स्केचेससाठी म्हणजे पेन वगैरे कॅरी करू शकतात. हे पण सगळे पाउचेस आहेत ना? तर इथे बघा हा खादीचा स्टॉल आहे आणि हे सगळं खादी वेअर आहे इथे. वन पीस आहे, शॉर्ट टॉप आहे, कुर्तीज आहे, खादीमध्ये येणार सगळं. आणि सगळं A to Z आपल्याला जे काही दिसते ते सगळंच्या सगळं खादीमध्ये आहे. माझं हे ब्रँड म्हणजे माझ्याकडे सगळे फॅब्रिक ज्वेलरी आहे जी गावातल्या बायका बनवून घेते मी त्यांच्याकडे. दीज आर ऑल हँडमेड. आणि सगळ्या बायकांनी म्हणजे गावातल्या बायकांनी बनवलेलं. म्हणजे साधारण कुठल्या म्हणजे भागातनं? कोकणातल्या. ह्याच्यामध्ये हे सगळे क्लॉथ आणि जर्मन सिल्वर पासूनच बनवलेले आहे. मी दाखवू शकणार मध्ये. आणि हे बघा हे नेकलेसेस आहेत. आपण पूर्ण कपड्यापासूनच बनवलेलं आहे. हे सगळे कपड्यांपासून बनवलेले आहे. क्या बात आहे. आणि हे पण सगळे कपड्यांपासून आहेत. हे पण हे खाली सगळे थ्रेड पासून काम केलेलं आहे. हे जरीचं काम केलेलं आहे वरती. डिटेल्ड वर्क आहे बघा. आणि फिनिशिंग बघा तुम्ही, खूप सुंदर फिनिशिंग करतात त्या. तर तुम्ही कसे ऑपरेट कसे करतात अपार्ट फ्रॉम दिस स्टॉल? मी ऍक्च्युली एक्झिबिशनच करते आणि नाहीतर मग मी घरून करते. 9594069469. तुम्ही या नंबरवर जर कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला फोटो पाठवू शकते आणि तुम्हाला कुरिअरही करू शकते. किंवा तुम्ही मी दादरमध्येच राहते, तुम्ही माझ्या घरी येऊनही बघू शकता. तर हा बघा मुद्रा क्रिएशनचा स्टॉल आहे. माझ्याकडे हँडवर्क प्रिंटेड शर्ट्स आहेत, त्यांची रेंज आहे 950 आणि सायझेस 38 पासून 46 पर्यंत सायझेस अवेलेबल आहेत. तर मी तुम्हाला तिकडे दाखवीन प्रिंट्स काय काय आहेत. सो हे काही आहेत ते हँडवर्क प्रिंटेड शर्ट्स आहेत. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायझेस आहेत. आमच्याकडे शॉर्ट कुर्तीज पण आहेत ज्यांची रेंज आहे 1050. किड्समध्ये आहे सगळ्यात. ते पण हँडवर्क प्रिंटेड 1 to 14 इयर्स पर्यंतचे शर्ट्स अवेलेबल आहेत. इंस्टाग्रामवरती पेज आहे मुद्रा 2021 ह्याच्यावर. तर तुम्ही सर्च करून मला फॉलो करा, त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स मिळतील. तर इथे बघा इथे अजून एक कलरफुल स्टॉल आपल्याला बघायला मिळतोय. तर काय एक्झॅक्टली आपल्या स्टॉलवरती? आमच्याकडे ना ब्लाउजेस आहेत. सगळे ब्लाउजेसमध्ये जास्त स्पेशालिटी आहे. सो जनरली हे सगळे ॲक्च्युली हँडपेंट, मशीन वर्क किंवा हँडवर्कमध्ये ब्लाउजेस आहेत. आणि मग असे कॉटन बेस्ड ब्लाउजेस असतात म्हणजे रेग्युलरवाले, खत, कलमकारी, त्यानंतर कतमध्ये वगैरे. सो असे सुद्धा ब्लाउजेस असतात. आर्ट पेंटिंग्स आहेत, किचन्स आहेत, आर्ट प्रिंट्स आहेत. हे जे दिसते ते आर्ट वर्क हाताने केलेलं आहे का? हे सगळं कोणी केलंय? तुम्ही स्वतः करता का? अच्छा, हे ग्लासवरती तुम्ही केलंय. ब्युटिफुल. आणि ह्याचा काय म्हणून वापर करू शकतो आपण? हे ॲक्च्युली ॲज पेंटिंगचंच आहे. आपण हँग करू शकतो किंवा टेबलवर असं स्टँडवर सुद्धा ठेवू शकतो. नाविन्यास किती सुंदर नाव आहे मित्रांनो. तर सर्व पैठणीच्या वस्तू बनवतो. आमच्याकडे क्लचे, ड्रेसेस, साड्या, परत असे ब्लेझर्स, तुम्हाला जे काही कस्टमाइज करून घ्यायचं असेल ते सर्व आमच्याकडे कस्टमाइज करून मिळेल. 1250 क्लचेस आहे. ते आम्ही फक्त किड्ससाठी डिझाईन केले. ते 950 आहे. इकडे पैठणीच्या टोप्या पण बनवून मिळतात. 550 आणि हे खाण्यामध्ये 350. हे 5800 आहे.
तुम्हाला जर याच्यामध्ये दुसरं काय बनवून घ्यायचं असेल किंवा पॅन्ट वगैरे कॉट सेट वगैरे बनवून घ्यायचं असेल तरी पण आमच्याकडे कस्टमाइज करून मिळेल. कोणत्या मटेरियलनी केलाय तो ब्लेझर? पैठणी हे आर्ट सिल्क. पैठणीचा ब्लेझर मित्रांनो, समथिंग न्यू, समथिंग युनिक टू सी. आमचा स्टुडिओ आहे दादर ईस्टला, हिंदमाता, नाविन्यास हँडलूम. ते बघा, हे फूड फेस्टचं सेक्शन आहे, म्हणजे अगदी खाद्य संस्कृती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. तर या माझ्याबरोबर आतमध्ये तर आपण इथे फूड सेक्शनमध्ये आलेलो आहे. इथे सुरुवात आहे, इथे आपल्याला काही एक स्टॉल्स दिसत आहेत आणि इतुसा म्हणून काहीतरी पहिल्यांदाच मी असं इतुसा एक्झॅक्टली काय आहे? इतुसा म्हणजे आपण खाताना बोलतो की इतुसा खाऊया. इतुसा, ओके ओके, इतुसा. ब्रँड नेम पण इतुसा आहे. म्हणजे तुम्हाला जो बाईट आम्ही सर्व करतो तो आहे इतुसा. अच्छा, एवढासा बाईट आहे. पण हा इतुसा बाईट म्हणजे आपला ह्याचा आहे आईस पॉप्सिकल्स. ओके, पल्प बेस आहे, फ्रूट बेस्ड पॉप्सिकल्स आहेत. याच्यामध्ये आमचे 6 व्हरायटीज आहेत, फ्लेवर्स आहेत. मँगो आणि जामून पल्प बेस आहे, प्युअर विदाऊट शुगर. ग्वावामध्ये चिली आहे आणि पायनॅपल वेगळं आहे. पायनॅपलमध्ये तुम्हाला चंक्स मिळतील, पायनॅपल चंक. काला खट्टा पल्प बेस आहे, फ्रूट बेस आहे. ट्राय ऑल फॉर 330, म्हणजे हे सगळे इंडिव्हिज्युअल रेट्स आहेत. आणि ट्राय ऑल फॉर 330. 6 घेतले की 330चा एक पॅक आहे. दादाने ना मला आहे ना इतुसी टेस्ट घ्यायला सांगितलेलं. त्यांनी हे चिली ग्वावा दिले. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही टेस्ट घ्या आणि तुमचे रिव्ह्यू इन्स्टंटली द्या. तर मी मित्रांनो येस, मी टेस्ट करतोय. हे चिली ग्वावा आहे इतुसाचं. येस, पेरू आणि चिली एकदम परफेक्ट टेस्ट आहे मित्रांनो. स्टॉल नंबर किती? E5. मित्रांनो, काहीतरी डिफरंट ट्राय करायचं असेल ना तर इथे तुम्ही नक्की भेट द्या. या दादांना नक्की भेटा तुम्ही. तर इथे आपण आलेलो फूड सेक्शन मध्ये आणि इथे बघा, इथे माझ्या बॅकग्राऊंड मध्ये बघू शकता, इथे भरपूर सारे फूड स्टॉल्स आहेत, भरपूर सारे फूड आयटम्स आहेत. इथे सुद्धा आहेत आणि त्यात इथे सुद्धा आहेत भरपूर सारे फूड आयटम्स आहेत. आणि इथे बघा, इथे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत, स्टेज शोज चालू आहेत. तर याला म्हणतात पुनर्भेट. साधनास किचन यांच्याबरोबर आपली पुनर्भेट झालेली आहे. यांची शेवटची भेट आपली बोरिवलीला झालेली बागाटेणेमध्ये, मालवणी जत्रेमध्ये. तर ताई, काय काय सगळं सांगाल का? फ्राय आहे, कोळंबी फ्राय आहे, इकडे तुम्ही बघू शकता. बांगडा आहे फ्रायसाठी, कोळंबी आहे, बोंबील आहे आणि सुरमई आहे. सुरमईचे पीस बघा ना मित्रांनो, केवढे मोठे आहेत. आणि हे बघा, हा एक पीस इथे तळला जातोय. हो, केवढा मोठा पीस आहे बघा. कोळंबी ग्रेव्ही आहे आमच्या, म्हणजे कोळी पद्धतीचं कोळंबीचं कालवण आहे. सुरमई मसाला आहे, कोळी पद्धतीचा कोळी मसाला बनवलेलं. आणि हे कोळी पद्धतीचं स्पेशल चिकन आहे. त्याच्याबरोबर भाकऱ्या सुद्धा येतात, वडे सुद्धा येतात. इथे सोलकढी आहे आणि इथे तांदळाची भाकरी आहे. आणि भाकरीची साईज बघा केवढी मोठी आहे, बघा भाकरी एक. तर मित्रांनो, साधना किचन ह्या चवीला मी ओळखून आहे. ह्या साधना किचनच्या रेसिपीचा मी आस्वाद घेतलेलाच आहे आणि तुम्हाला मी रिकमेंड करतो, तुम्हाला सजेस्ट करतो, जर तुम्ही इथे या फूड फेस्टिवलला आलात, या फेस्टिवलला जर तुम्ही आलात तर साधना किचनला नक्की भेट द्या. हे बघा, हे शेरवाळ आहेत आणि हे दोंडस आहेत आणि हे नाचणीचं हाय प्रोटीन्स, खायला एकदम पौष्टिक. आणि काळ्या वाटाण्याची उसळ आहे, काजू टाकलेले आहेत, ओले काजू टाकलेले त्याच्यामध्ये. आणि हे काय, हे चिकन मालवणी पद्धतीने बनवलेलं चिकन. तेव्हा मित्रांनो, मालवणी फ्युजन या स्टॉलचं नाव आहे. तर ताई, काय काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे चिकन भाकरी आहे, शिरवळ्या आहेत, धोंडस आहे, नाचणी सत्व आहे, काळ्या वाटाण्याची उसळ, आंबोळी, चटणी, सगळं मालवणी आहे. प्लस आमच्याकडे फ्युजन म्हणून आम्ही चिकन कबाब्स ठेवले आहेत, पिझ्झा स्टार्टर्स आहेत, व्हरायटीज आहेत. स्टॉल नंबर 15 मालवणी फ्युजन. कोकण खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्ही इथे नक्की भेट द्या. नमस्कार, आमचं चिकन किचन आमच्या माहीमला आहे. आम्ही होम किचन आहोत. आमचे सगळे घरचे मसाले आम्ही यूज करतो. आमच्याकडे या टायमाला, म्हणजे आता तरी आज गुरुवार असल्यामुळे आम्ही थोडं लिमिटेड हे ठेवलेलं आहे. उद्यापासून आमच्याकडे काळा मटण, मग परत व्हाईट चिकन सागोती आहे, मग भाकऱ्या आहेत, मग मटण पाया सूप आहे, तसं आहेत. आणि मग स्टार्टर्समध्ये मटण खिमा समोसा, चिकन खिमा समोसा, रशियन कटलेट्स, जे आमची लहान मोमेंट मोठ्या लोकांना सगळ्यांना फेमस आहे. तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आमच्या स्टॉलला. उद्या तुम्हाला खूप प्रकारचे व्हरायटीज मिळतील नॉनव्हेज. काळं मटण, व्हाईट चिकन इज आमचं युनिक आहे, समथिंग इंटरेस्टिंग. अँड इट इज ओनली आम्ही म्हणजे घरगुती मसाले, असे कुठे रेडी म्हटलं की
किंवा आम्ही असे गरम मसाला जे म्हणतात म्हणजे ते प्रॉपर आम्ही वाटलेले मसाले जे म्हणतात आणि तो ऑलमोस्ट चुलीवर करतो, मग त्याची टेस्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. तर झणझणीत इटली, काय नाव आहे मित्रांनो, एकदम टेम्पटिंग नाव आहे. नमस्कार, माझं नाव पूर्ती प्रदान करणे. जसं तुम्ही नाव बघताय झणझणीत इटली, हा आमचा एक प्रयत्न आहे. महाराष्ट्रीयन कुकिंग जे आपलं आहे ते साऱ्या जगाला एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये भेटवण्याचं. बघायला आमचे प्रोडक्ट्स आहेत सब आणि स्टार्टर्स. ते दिसताना सब दिसतंय पण आतमध्ये त्याचं महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेलं पनीरचं स्टफिंग आहे. हे काय एक्झॅक्टली? हे चीज चिली आहे, चीज चिली सब आहे. त्यामुळे आतमध्ये जे फिलिंग आहे ते क्रीमी चीजी आहे, पण त्याच्यामध्ये काही मसाले जे आपण महाराष्ट्रीयन कुझिनमध्ये जे वापरतो ते मसाले आहेत. हे स्टफ्ड मशरूम्स आहेत, हे पनीर पॉपकॉर्न आहे, हे पनीरचं स्टफिंग आहे आणि हा सबवेचा ब्रेड आहे. गुरुवार आहे म्हणून उद्या तुम्ही जर आलात तर तुम्हाला नॉनव्हेज मेन्यू पण मिळेल. उद्या आमचं झणझणीत चिकन आणि सॉसी वेगळं झणझणीत प्रॉन्स फ्राय आणि ड्रमस्टिक फ्राय हे पण मेन्यू ॲड होतील उद्यापासून. तर मित्रांनो लक्षात ठेवा, स्टॉल नंबर 17 द झणझणीत इटली. तर बघा स्टॉल नंबर 21 विकी हाऊस ऑफ कबाब्स. आणि इथे बघा इथे कबाब्स आहेत आणि आज गुरुवार असल्या कारणाने ना इथे फक्त एवढेसेच कबाब्स दिसतात आपल्याला. आणि बघा इथे एक रिफ्रेशिंग स्टॉल आहे, रिफ्रेशमेंट्स. इथे आईस टी आहे, इथे सोसायटी टी. काय एक्झॅक्टली काय फिरतंय? स्लश मशीन आहे, त्यामध्ये 2 फ्लेवर आहेत आपल्याकडे. एक रॉ मँगो फ्लेवर आहे आणि प्लस ॲप्रिकॉट फ्लेवर. अजून 2 फ्लेवर आहे लेमनमध्ये, पण ते आता रिफ्रेश रेडीमध्ये नाही. टीमध्ये मसाला टी आहे आणि कॅपेचिनो कॉफी आहे. इथे बघा इथे मोमोचा स्टॉल आहे. इथे मोमोज आपल्याला मिळतील, व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत ना आपल्याकडे. इथे बघा इथे ना आईस्क्रीम्स आहेत. इथे पुण्याची मस्तानी. इथे बघा हे स्कूप अँड ट्रीट्सचं स्टॉल आहे, चेंबूरला आहे यांचं स्टॉल. आणि या स्टॉलमध्ये स्टॉलची स्पेशालिटी असलेली मस्तानी आपल्याला बनवताना दाखवणार आहे. ते बघा इथे पहिला गेला व्हॅनिलाचा स्कूप, मस्तानी आहे, सीताफल फ्लेवर. सीताफल फ्लेवर, ओके मस्तानी म्हणतात त्याला. ये क्या रहता है एक्झॅक्टली? बासुंदी रहता है की क्रीम रहता है? मिल्कशेक आहे, सीताफल मिल्कशेक. सीताफळ आईस्क्रीम जाते इथे आणि भरपूर सारे ड्रायफ्रुट्स, क्रश ड्रायफ्रुट्स जात आहेत त्याच्यावरती. मित्रांनो बघा अशा प्रकारे मस्तानी रेडी झालेली आहे. मस्तानी इज रेडी. सरांनी मला आग्रह केला की मस्तानी टेस्ट करून बघा आणि तुमचे रिव्ह्यूज द्या कॅमेरावरती. तर मी टेस्ट करून बघतोय. नक्की विजिट करा आणि नक्की टेस्ट करा. दिस इज ऑसम. सीताफळ खातो असं वाटतंय, प्रॉपर सीताफळाची टेस्ट आहे, नथिंग आर्टिफिशियल. आणि ह्याच्यावरती हे जे ड्रायफ्रुट्स टाकलेत त्याचा क्रंच मला भेटतोय. हमारी शॉप चंबूर में है, इस ब्रांड के नाम से, रसीदी के नाम से. चंबूर कैंप में, चंबूर में हम ही फर्स्ट टाइम लेके आए थे. ये ड्रिंक पुणे की है लेकिन बहुत पॉपुलर हो गई यहाँ पर मुंबई में. मैंने टेस्ट किया, बहुत ही सुपर्ब है, बहुत ही ऑसम है. जितने भी व्यूअर्स है ना उनको मैं ये रिक्वेस्ट करूंगा कि वो यहाँ पे आके मस्तानी का टेस्ट ले. 4 फ्लेवर्स इन दिस, सीताफल, मैंगो, चॉकलेट ब्राउनी एंड मलाई मस्तानी. एंड कितने साल से चला रहे हो आप ये शॉप? ये हमारी शॉप तो 15 साल से है, मस्तानी अभी स्टार्ट किया. हे बघा एवढे सारे फ्लेवर्स आहेत इथे आणि इथे पण आहेत काही फ्लेवर्स. टोटल 10 फ्लेवर्स आहेत. या स्टिक कुल्फी आहेत आणि हे बघा इथे हे कोन किंवा कप मध्ये तुम्ही घेऊ शकता. टोटल किती फ्लेवर्स आहेत आपल्याकडे? 15 फ्लेवर्स आहेत. आणि हे बघा हे इथे बघा हे सगळे हे स्कूप्स आहेत आणि हे सगळे फ्लेवर्स दिलेत. असा होता हा छत्रपती शिवाजी पार्क फूड अँड आर्ट फेस्टिवल जो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलाच असाल. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही या फेस्टिवलला नक्की भेट द्या आणि इथे असलेल्या संस्कृतीचा आणि खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.